महाराष्ट्रामध्ये इतकाच विकास करायचा होता, तर आजपर्यंत तो का दिसून आला नाही? फक्त महाराष्ट्राची किंवा भारताची जर विकासाची आपण कामे बघितली, तर फक्त ती रस्ते बांधणीचीच आहेत का? मला खरंच असा कधी-कधी प्रश्न पडतो. आणि आजकाल आता बी-जे-पी जेव्हापासून निवडून आलेलं आहे, तर रस्ते बांधण्याच्या पाठीमागे किंवा जे काही रस्ते बांधतायत त्यांनी, रोड कन्स्ट्रक्शनमध्ये जे काही ज्या शेतकऱ्यांची शेती जाते, त्यांना भरमसाठ पैसा दिला जातो, त्यांना खुश केलं जातं आणि शेतकऱ्याला पण तितकंसं दुःख होत नाही आहे. तर आज जेव्हा आता अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं आणि 3 दिवसांच्या मध्ये तर उपमुख्यमंत्रीपदासाठी शपथविधी पण घेतला जातो. पण मला ह्याच्यावरती खरंच म्हणजे मलाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह पडलं, की इतकी घाई का? ठीक आहे, काहीतरी त्यांची कारणे असतील किंवा महत्त्वाची कामे त्यांची अडली असतील, आम्ही असेही समजून घेऊ. पण आता त्यांच्या मिसेस म्हणजे सुनेत्राताई पवार यांना जे उपमुख्यमंत्रीपद दिलं गेलेलं आहे, तर त्यांच्यासाठी माझं एकच म्हणणं आहे, की महाराष्ट्रातील किंवा म्हणजे आत्ता तरी पूर्ण महाराष्ट्रातील महिलांकडून माझं हे निवेदन किंवा एक कळकळीची तुम्हाला विनंती असेल, की जी काही पावलं तुम्ही उचलाल किंवा जे काही आता तुम्ही महाराष्ट्राला तुम्ही म्हणजे मदत करण्याचा हातभार लावाल, तर त्यामध्ये खरंच पहिल्यांदा महिलांसाठी महिलांची सुरक्षितता याच्यावरती तुम्ही नक्की काहीतरी म्हणजे काय करा, की प्रयत्न करा. कारण आजकाल इतके बलात्कार होत आहेत, म्हणजे छोटं बघितलं जात नाही, मोठं बघितलं जात नाही, वयस्कर बघितलं जात नाही आणि इतका त्यांचा छळ केला जातो. तर या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही खरंच विचार करण्यासारख्या आहेत. आजपर्यंत कुणीही उपमुख्यमंत्री पदावरती महिला म्हणून नाही आहे, तर तुम्ही त्या पहिला उपमुख्यमंत्री म्हणून झाला आहात. तर प्लीज याच्यावरती काहीतरी आक्षेप घ्या तुम्ही आणि विचार करून याच्यावरती निर्णय किंवा नियम, अटी आणि कायदे लागू करा.